मित्रांनो, मी जर तुम्हाला असं म्हटलो की सीसीटीव्ही कॅमेऱ्याशिवाय तुम्हाला ट्रॅकिंग केलं जाऊ शकतं, तर तुम्हाला विश्वास पडेल का? बिलकुल नाही पटणार. कारण कॅमेऱ्याशिवाय आपल्यावर नजर कशी ठेवता येऊ शकते? आजकाल आपण बघतो सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे पसरलेले आहेत आणि त्याचा उद्देश काय? सुरक्षा. म्हणजे वेगवेगळे लोक जेव्हा आपल्या त्या प्रिमायसेस मध्ये येतात, तेव्हा त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उद्देश असतो. परंतु भिंतीच्या पलीकडे, म्हणजे जिकडे आपल्याला काही दिसू शकत नाही, अदृश्य गोष्टी असतील आणि त्याच्यावर आपण ट्रॅकिंग करू शकतो, तेही विदाऊट कॅमेरा. हे खरं म्हणजे ऐकायला आपल्याला असं वाटतं की हे काहीतरी भ्रामक कल्पना आहे, असं शक्यच नाहीये. परंतु एक टेक्नॉलॉजी आता विकसित झालेली आहे आणि वायफायच्या मदतीने आपण आता हे करू शकतो. आणि ह्या टेक्नॉलॉजीचंच नाव आहे हुफाय. आज आपण हे हुफाय कसं आहे, कसं काम करतं आणि येणाऱ्या काळामध्ये आता आपल्या प्रत्येक घरामध्ये ज्यांच्याकडे वायफायचा राउटर आहे, त्या वायफाय राउटरमध्ये ही सिस्टीम आता इनबिल्ट असणार आहे आणि आपल्याला हे तंत्रज्ञान वापरता येणार आहे. मग आजच्या या सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात की हे हुफाय म्हणजे काय आणि कशा पद्धतीने हे कुठे कुठे वापरता येऊ शकतं, त्याचं कशा पद्धतीने ऍप्लिकेशन्स या ठिकाणी करता येऊ शकतात. आणि अतिशय खतरनाक मोडला आपण एआयचा उपयोग आता बघतो आहोत. अर्थातच हे तंत्रज्ञान एआय वर आधारित आहे. चला आपण डिटेलमध्ये बघूयात हुफाय म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने कार्य करतं. बघा आता, हुफाय म्हणजे काय? हुफाय म्हणजे तुमचा अदृश्य हेर, तुमच्यावर लक्ष ठेवणारा एक कोणीतरी हेर, जो आपल्याला दिसत नाहीये. आता सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते आपल्याला कुठेतरी लावलेले दिसतात, भिंतींना वगैरे लावलेले आपण बघतो आणि आपल्याला लक्षात येऊन जातं की इथे कॅमेरा लावलेला आहे. परंतु आता हे तंत्रज्ञान असं आहे की याच्यावर आपल्याला हे कुठेही दिसणार नाही की आपल्यावर कोणाची नजर आहे का. म्हणून कॅमेरा नसतानाही भिंतीच्या पलीकडून पाळत ठेवणारे भविष्यातील हे अतिशय पॉवरफुल असं टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान आहे, ज्याचं नाव आहे हुफाय. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही सुरक्षित आहात का, हा प्रश्न आता याच्यामुळे उपस्थित होतोय. तुम्ही जेव्हा पब्लिक प्लेसमध्ये मोफत वायफाय वापरतात, त्यावेळेला तुम्ही फक्त इंटरनेट वापरतात असं तुम्हाला वाटत असेल, तर तो तुमचा मोठा गोड गैरसमज राहणार आहे. म्हणजे त्या पब्लिक प्लेसमध्ये असलेला वायफाय जो असेल त्याच्यामध्ये हे हुफाय तंत्रज्ञान विकसित केलेलं असणार आहे आणि तो तुमच्या प्रत्येक हालचालीवर विदाऊट कॅमेरा, आजूबाजूला कुठे कॅमेरा नसताना तुमच्या प्रत्येक हालचालीवर तो लक्ष ठेवू शकतो. तुम्ही लॉग इन करा किंवा नका करू, तुमच्या फोनचा वायफाय चालू असेल तर तुमची ओळख नकळत रेकॉर्ड केली जात आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला मोबाईल फोनमधल्या बऱ्याचशा सेटिंग्स आहेत, त्यांच्यावर आता खूप काम करावं लागणार आहे. आपण सुरक्षित आहोत असं आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं. आपण आपल्या आजूबाजूला बघतो, कोणी नाही आहे म्हणजे आपण सुरक्षित आहोत. परंतु आता हे उपाय जे आहे हे आपल्याला न दिसणारं असं तंत्रज्ञान आहे की जे आपल्यावर पूर्ण बारकाईने लक्ष ठेवून असणार आहे. त्यामुळे मग आपल्या मोबाईलमधला वायफाय वापरताना तुम्ही कुठेही पब्लिक नेटवर्कमध्ये लगेच कनेक्ट नका हो. त्याच्यातून तुमची बरीचशी माहिती जी आहे ती समोरच्या त्या वायफाय राउटरला मिळू शकते आणि तुमची गोपनीयता जी आहे ती सहज त्याला ॲक्सेस करता येऊ शकते. हुफाय तंत्रज्ञान नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊ. हे एक प्रगत वायफाय ॲनालिटिक्स टेक्नॉलॉजी आहे. हे तंत्रज्ञान सामान्य सिग्नल्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा वापर करून मानवी हालचालींचा वेध घेण्यासाठी तयार केलं गेलेलं एक तंत्रज्ञान आहे. बघा आता आपल्याकडे जो राउटर असतो, वायफाय राउटर, त्याची फ्रिक्वेन्सी किती असते? 2.4 गिगाहर्ट्झ एवढा जनरल फ्रिक्वेन्सीचा हा तुमचा वायफाय आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आता या वायफायला एक मोठी पॉवर मिळालेली आहे आणि तो मानवी हालचालींचा एक नकाशा म्हणजे मॅप तयार करू शकतो. मग आता याच्याने काय होणार आहे की वायफायच्या लहरी तुमच्या पूर्ण घरामध्ये किंवा तुमच्या पूर्ण परिसरामध्ये भिंतीच्या पलीकडे देखील जातात, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि मग आता या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या घराच्या अगदी सगळ्या परिसरामध्ये कोणी मनुष्य प्राणी असेल तर तो सहज डिटेक्ट करता येणं आता शक्य आहे. आणि ए आयच्या मदतीने त्याच्या सगळ्या हालचाली सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणजे टिपता येतात आणि त्याचा एक कम्प्लीट मॅप ज्याला म्हणतो आपण, नकाशा ज्याला म्हणतो, तो तयार करता येतो. म्हणजे त्याचे हात आता कोणत्या पोझिशनला आहेत, खाली आहेत की वरती आहेत, किंवा एक हात वरती आहे एक हात खाली आहे, तर मग कोणता हात वरती आहे कोणता खाली आहे हे सुद्धा आपल्याला भिंतीच्या पलीकडे असलेल्या व्यक्तीचा निरीक्षण करता येऊ शकतं. म्हणजे कल्पना करा, आपण जेव्हा असं कोणी म्हणतो की तुम्ही डोळे बांधून मोटरसायकल चालवणारा एखादा जादूगार बघतात,
तेव्हा तुम्ही असा विचार करता की नाही याला काहीतरी दिसत असेल. मग आपण सगळ्या गोष्टी चेक करतो आणि आश्चर्यचकित होतो की या माणसाकडे काय जादू आहे की याने डोळ्याला पट्टी बांधून सुद्धा याला सगळं दिसतंय. त्याचा तो सिक्स सेन्स आहे, तो त्याने जागृत केलेला आहे. आणि आता हा सिक्स सेन्स जो आहे वायफायचा, तो सगळ्यांसाठी आता या ठिकाणी तयार होतोय. आणि हा सिक्स सेन्स जो आहे तो भिंती पलीकडच्या प्रत्येक गोष्टींवर कसा हालचाल ठेवू शकतो किंवा लक्ष ठेवू शकतो हे आपण या तंत्रज्ञानाच्या द्वारे या ठिकाणी बघतो आहोत. बघा आता अदृश्य सिग्नल्समधून आकृती कशी तयार होते बघा. आता तुमच्याकडे भिंतीच्या पलीकडे एक वायफाय राउटर आहे जो तुमचा वायफाय लहरी पसरवतोय. ठीक आहे, वायफायच्या लहरी तिथून पसरतात आणि आपल्याला हे माहिती आहे की वायफायच्या लहरी भिंतीच्या आरपार जातात. म्हणजे मध्ये भिंत आहे म्हणून ते थांबत नाही, भिंतीच्या आरपार त्या लहरी इकडे येतील. समजा इकडे एखादा मनुष्य प्राणी कोणीतरी आहे, लहरी मानवी शरीरावर आदळतील, हां त्या लहरी इथे येतील आणि मग त्या लहरींची जी ताकद आहे आणि दिशा आहे ती बदलेल. त्या लहरी ज्या पद्धतीने आल्या त्यांची दिशा किंवा ताकद बदलेल आणि मग त्या रिफ्लेक्ट होतील, इथून शरीरावर आदळतील असं म्हणू आपण, आणि तिथून त्या परत जातील. आणि जे रिसिव्हिंग अँटिना असतील म्हणजे ते आता वायफायच्या राउटरमध्ये अशा प्रकारचे, हा जसा दिसतोय आपल्याला अशा प्रकारचे राउटर्समध्ये अँटिना लावलेले असतील, काही सेन्सर असतील असं म्हणू आपण. आणि मग ते सेन्सर रिफ्लेक्ट झाल्यानंतरच्या लहरींचं काय म्हणू आपण ॲनालिसिस करतील एआयच्या मदतीने. आणि मग डिटेल आपल्याला ह्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करून बघता येऊ शकतं की भिंतीच्या पलीकडे तो जो व्यक्ती आहे आता तो काय करतो आहे. तो झोपलेला आहे, तो उभा आहे, तो चालतोय, बसतोय, कुठे बसलेला आहे, कोणत्या लोकेशनला तो बसलेला आहे, कोणत्या दिशेकडे त्याचं तोंड आहे, प्रत्येक गोष्ट आपल्याला भिंतीच्या पलीकडची त्याच्याने डिटेक्ट करता येऊ शकते किंवा बघता येऊ शकते. आणि मग हे ॲनालिसिस करणारी जी सिस्टीम आहे ते म्हणजे AI. म्हणजे वायफायच्या लहरींपासून आता आपल्याला ह्या पद्धतीची टेक्नॉलॉजी मिळते. आणि याच्यामुळे काय होणार आहे की आता आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित आहोत. आपल्या घराच्या 4 भिंती आहेत, दरवाजा लावलेला आहे, आतून खिडक्या लावलेल्या आहेत, पडदे वगैरे लावलेले आहेत, घरात मस्तपैकी आपण अंधार केलेला आहे आणि आपण आता सुरक्षित आहोत असं आपल्याला वाटत असेल तर तो आपला सगळ्यात मोठा भ्रम असू शकणार आहे. आपल्या घराच्या बाहेर आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवतोय हे शक्य आहे आता. म्हणजे आपल्या आजूबाजूला कोणाकडे तरी अशा प्रकारची सिस्टीम असेल तर ते त्यांच्या घरातून आपण काय करतो आहोत, आपण कुठे आहोत याच्यावर लक्ष ठेवू शकतात. मग लक्ष ठेवा, याच्यातून आपल्याला आपली सुरक्षितता, आपल्याला जे वाटतंय की आपण सुरक्षित आहोत किंवा आता कॅमेरे वगैरे हा प्रकार जो आहे तो आता आपल्याला असं वाटायचा की CCTV कॅमेरे वगैरे आपण असुरक्षित आहोत, आता ही त्याच्याही पलीकडे गेलेली आहे. मग आता ही टेक्नॉलॉजी चांगली की वाईट आता याच्यावर भरपूर चर्चा होते. सगळे लोक, सगळे देश या टेक्नॉलॉजीचा विचार करतायत. अर्थातच या टेक्नॉलॉजीचा शोध अमेरिकेमध्ये MIT जे आहे त्यांनी हा शोध लावलेला आहे. आणि या शोधाचा उपयोग त्यांनी सक्सेसफुली प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आता याला इम्प्लिमेंट करायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. बऱ्याचशा देशांमध्ये याचा उपयोग पण सुरू झाला आहे. आता इस्रायलसारखा जो देश आहे तो सुरक्षेसाठी त्यांच्या मिलिटरीमध्ये ही सिस्टीम वापरतोय. म्हणजे कल्पना करा आता की इथून पुढे प्रत्येक देश अशा पद्धतीचं तंत्रज्ञान वापरेल. आता हे आपल्याला खाजगी जीवनामध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये हे कुठे वापरता येऊ शकतं याचा विचार आपण एका बाजूला करू आणि दुसऱ्या बाजूला याच्यापासून आपल्याला सुरक्षित कसं राहता येऊ शकतं हा देखील विचार आपल्याला करण्याची आता गरज आहे. मग याच्यासाठी गव्हर्नमेंट काय करणार आहे किंवा आपल्याला वैयक्तिक काय करायचं आहे, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं आता खूप गरजेचं ठरलेलं आहे. चला, हे तंत्रज्ञान कसं काम करतं हे तुमच्या लक्षात आलं. आता हुफायची अफाट क्षमता काय आहे बघा. कॅमेरा विरहित आहे, कोणतंही दृश्य डेटाशिवाय केवळ रेडिओ लहरींवर आधारित आहे. याच्यात कुठेही कॅमेरा नाही आहे. म्हणजे फक्त रिफ्लेक्शन त्याच्यावर तो ॲनालिसिस करून ठरवतो माणसाची पूर्ण आकृती कशी असेल. भिंतीच्या आरपार नजर आता ठेवता येऊ शकते. बंद दारामागे आणि भिंती पलीकडेही अचूक मागोवा तो घेऊ शकतो. एकाच वेळी तो 9 व्यक्तींना टार्गेट करू शकतो. म्हणजे एका रूममध्ये समजा 9 व्यक्ती असतील तर त्या 9 व्यक्तींवर तो प्रॉपर काय म्हणू आपण की ट्रॅकिंग करू शकतो. 9पेक्षा जास्त एखादा दावा असला तरी होईल, पण एक त्याची अचूक क्षमता जी आहे 9 पीपल्सवर तो 95% पर्यंत ॲक्युरेट वर्कआउट करू शकतो. मानवी शरीराची हालचाली तो 95% अचूक नोंदवू शकतो. ही याची एक सगळ्यात मोठी क्षमता किंवा अफाट क्षमता आहे. आता आपण जुनं विरुद्ध नवं असं कम्पेअर करू. म्हणजे आधी CCTV कॅमेरे आपण वापरत होतो आणि आता हुफाय आलेला आहे. तर मग CCTV कॅमेरा आणि हुफायच्या मध्ये जर कंपॅरिझन केली, आपण त्यांची तुलना केली तर मग ते कसं होईल बघा. आता इथे दृष्टिक्षेपच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर CCTV कॅमेऱ्यामध्ये अडथळा आल्यास काम करत नव्हतं.
मध्ये काही भिंत आली तर कॅमेरा भिंतीच्या पलीकडचं काही टिपू शकत नव्हता. हुफाय मात्र भिंतीच्या आरपार पाहण्याची क्षमता ठेवतो. पहिली गोष्ट. प्रकाशाची गरज. CCTV कॅमेरा जो आहे तो अंधारामध्ये काम नाही करू शकत. प्रकाशाची किंवा इन्फ्रारेडची आवश्यकता त्याला लागते. हा मात्र अगदी डार्क रूममध्ये अंधारामध्ये सुद्धा 100% ॲक्युरेट काम करू शकतो. हार्डवेअरच्या बाबतीत CCTV कॅमेरा म्हटला की तिथे सर्वत्र कॅमेरे लावणं गरजेचं असतं. याला फक्त एक छोटासा राउटर कुठे कोपऱ्यात तुम्ही ठेवून दिला तुमच्या रूममध्ये तर तो पूर्ण घरावर सगळीकडे कॅमेऱ्यासारखा लक्ष ठेवू शकतो. म्हणजे याच्यात कॅमेरा वगैरे प्रत्येक रूममध्ये किंवा प्रत्येक जागेवर लावण्याची गरज नाही आहे. आणि गोपनीयतेच्या बाबतीत जर आपण म्हटलं प्रायव्हसीचा इम्पॅक्ट तर कॅमेरा दिसल्यास आपण सावध होऊ शकतो पण हा दिसणारच नाही आहे. हा अदृश्य आहे. तुम्हाला कळणार पण नाही की आपल्यावर कोणाची नजर आहे. म्हणजे मग इथे प्रत्येकाला आता सगळ्या ठिकाणी आपण जाणूनच घ्यायचं की इथे वायफाय आहे तर यांच्याकडे ही यंत्रणा असणार आहे हुफाय आणि आपण चांगल्या प्रकारे बिहेव केलं तर आपण वाचू शकतो. मग आता बँकेमध्ये हॉस्पिटल्समध्ये बऱ्याच ठिकाणी आपण CCTV कॅमेरे बघतो. त्याचा उद्देशच तो आहे की तिथे येणारी जी पब्लिक आहे त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं आणि ते काम आता या उपायाने होऊ शकणार आहे. तुमची कोणती माहिती नकळत गोळा केली जाऊ शकते. बघा आता डिजिटल युगामध्ये तुमची डिजिटल ओळख जी आहे तो म्हणजे तुमचा मॅक IP ॲड्रेस. प्रत्येक डिव्हाइसला एक IP ॲड्रेस असतो आणि मॅक ID असतो. हा तुमचा वायफायद्वारे लीक होऊ शकतो किंवा कॅच करता येऊ शकतो. म्हणजे डिव्हाइसची ओळख तिथे तुमची जाते. त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये सेटिंग्स असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. त्याच्यामध्ये असा तुमचा मॅक जो आहे तो रँडम मॅक जनरेटर असं काहीतरी सेटिंग असतं. ते जर आपण ऑन करून ठेवलं तर मग आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मशीनचा IP ॲड्रेस पासून म्हणजे शेअर होण्यापासून आपण वाचवू शकतो. डिजिटल वर्तन जे आहे वेळ आणि वेबसाईट ट्रॅफिक तुम्ही कुठल्या वेबसाईट बघतात. तुम्ही जर पब्लिक वायफाय एखादा ॲक्सेस करत असाल तर तुम्ही अगदी सावधतेने सगळ्या वेबसाईट तुम्ही बघा. कारण तुम्ही कुठल्या वेबसाईट बघत होतात, कुठल्या डिव्हाइसवर तुम्ही ते बघत होतात हे सगळं त्या ठिकाणी त्या वायफायच्या राउटरमध्ये सेव्ह होत असतं. आणि तिथून जर तुम्ही काही चुकीची ॲक्टिव्हिटी केली तर तुम्ही नक्कीच पकडले जाऊ शकतात त्या ठिकाणी. त्याच्यानंतर तुमचं भौतिक स्थान जे आहे, तुमची रेंज, लोकेशन, तुम्ही कुठे आहात एक्झॅक्टली ते या ठिकाणी ट्रॅक करता येऊ शकतं. तुमचा मोबाईल घेऊन तुम्ही जिथे कुठे बसलेले असाल तर तुम्ही नेमक्या कोणत्या जागेवर आहात आता तुमचं लॉंगिट्यूड लॅटिट्यूड ज्याला म्हणतो आपण भौतिक स्थान ते तिथे त्याच्यामध्ये येऊन जातं. आणि आत्ता याच्यामुळे काय झालं, हुफायमुळे तुमचा बायोमेट्रिक डेटा जो आहे, शारीरिक संकेत म्हणजे अगदी तुमचा श्वाससुद्धा किती स्पीडने आपण श्वास घेतोय, एका मिनिटात किती वेळा आपण श्वास घेतला याच्यावर सुद्धा लक्ष राहील. कल्पना करा आपल्या श्वासावर लक्ष ठेवणारी ही यंत्रणा जर मार्केटमध्ये आली तर आपल्याला श्वाससुद्धा जपून घ्यावे लागणार आहेत. बघा आता म्हणजे कल्पना करा तंत्रज्ञान कुठे चाललंय आणि कुठल्या प्रकारे आपल्याला ह्या गोष्टींची कल्पना आता म्हणजे बिलकुल पण नव्हती का असं काही असेल आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी आता दिसतंय प्रत्यक्षात. म्हणजे तुमचं वायफाय नुसतं ऑन आहे रूममधलं तरीही तुम्ही एवढ्या गोष्टी ट्रॅक करू शकतात म्हणजे तुमच्या मोबाईलमधलं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा आपल्या मोबाईलमधलं वायफाय हे वापरून झाल्यानंतर लगेच बंद करा. बरेच जण ते वापरताना तसंच ऑन राहून जातं आणि आपण पब्लिक प्लेसमध्ये चाललं जातो आणि आपल्या मोबाईलला एक सवय असते ते लगेच पटकन डिटेक्ट करतं जवळपास कुठला वायफाय असेल तर आणि त्याला तो कनेक्ट पण होऊन जातो. आणि पब्लिक वायफाय जे असतात तिथे बऱ्यापैकी म्हणू आपण की पासवर्ड्स वगैरे नसतात, ओपन असतात. ते लगेच तो वायफाय सर्च करेल आणि कनेक्ट पण होऊन जाईल. म्हणजे तुमच्या नकळत तुमचा मोबाईल त्या वायफायला कनेक्ट होऊन जातो आणि तुमच्या मोबाईलमधला डेटासुद्धा तो त्या ठिकाणी सहज कॅप्चर करतो. म्हणजे तुमच्यावर तर लक्ष ठेवलं जाईल पण तुमच्याकडे असलेलं जे डिव्हाइस आहे त्याच्यातून तुमची गोपनीय माहितीसुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकते. म्हणून डिजिटल डिव्हायसेस म्हणजे मोबाईल फोन वापरताना खूप सावधगिरीने वापरणं आता गरजेचं आहे. आणि मी असं खात्रीने सांगू शकतो की 70 ते 80% लोक अगदी असुरक्षितपणे मोबाईल वापरत असतात. त्यामुळे आपण सुरक्षित आहोत हा भ्रामक आपला जो काही कन्सेप्ट असेल तो डोक्यातून काढून आपल्याला जर सुरक्षित राहायचं असेल तर मोबाईल फोन कसा वापरायचा याची टेक्निक किंवा तंत्र शिकून घेणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे. तंत्रज्ञानाचे सकारात्मक आणि सुरक्षित उपयोग कसे आहेत बघा आता या टेक्नॉलॉजीचे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सीमा रक्षणासाठी याचा उपयोग होऊ शकतो. दहशतवादी कारवाया आणि घुसखोरीवर नजर ठेवता येऊ शकते. हा फायदा. आपण या तंत्रज्ञानाचा पहिले फायदे समजून घेतोय. दुसरं स्मार्ट होम्स आणि आरोग्य सेवा. घरात एकट्या राहणाऱ्या वृद्ध व्यक्ती पडल्यास त्वरित त्याची ओळख होऊ शकते. म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी वृद्ध व्यक्ती राहत असतील, तुम्ही ऑफिसला जातात किंवा बाहेर जातात आणि तुमच्या घरातल्या वृद्ध व्यक्तींवर तुम्हाला लक्ष ठेवायचं. आता सगळ्याच ठिकाणी कॅमेरे आपण लावत नाही.
शक्यतो बेडरूम्स वगैरे असे काही लोकेशन्स असतात की जिथे आपण कॅमेरे नाही लावत, आपण हॉल वगैरे बाकीच्या ठिकाणी लावू शकतो. पण मग त्यांच्या रूममध्ये ते अचानक पडले किंवा त्यांना काही त्रास होतोय, तर या गोष्टींवर लक्ष ठेवणं कठीण होईल. पण मग ह्या तंत्रज्ञानाने तुम्ही जिथे कुठे असाल रिमोटली तुमच्या घरातल्या त्या वृद्ध व्यक्तींवर लक्ष ठेवू शकतात. हॉस्पिटल्समध्ये पेशंट्सवर लक्ष ठेवता येऊ शकतं डॉक्टरला. म्हणजे एखादा पेशंट काय करतोय, चालतोय, पडला किंवा काय, सगळ्या गोष्टी. सांकेतिक भाषा जी आहे आता, साईन लँग्वेज, मूकबधिर व्यक्तींच्या हातांच्या हालचाली ओळखून भाषांतर करणं शक्य आहे. म्हणजे एखादा मूकबधिर जो आहे तो सांकेतिक भाषेत बोलतो, ठीक आहे, तो काय हालचाली करतोय त्याच्यावरून मग तो काय बोलतोय हे सुद्धा फाइंड आउट करणं आता याच्यामुळे शक्य झालेलं आहे. म्हणजे वायफाय काय करेल त्याच्यावर लक्ष ठेवून तो कशा हातांच्या हालचाली करतो, त्याच्यावरून तो काय बोलतो आहे, म्हणजे त्याचा आवाज नसतो तरी त्याच्या हाताच्या हालचालीवरून त्याचा संवाद दुसऱ्या व्यक्तीबरोबर जो होतोय तो ओळखू शकतो. अतिसंवेदनशील ठिकाणे जे आहेत, जसं संरक्षण, प्रयोगशाळा, तुरुंग यासारख्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाळत ठेवायला याची मदत होऊ शकते. हे याचे फायद्याची बाजू आपण या ठिकाणी बघितली. गोपनीयतेवरील सर्वात मोठे आणि अदृश्य संकट. आता आपण आपली जी गोपनीयता आहे, प्रायव्हसी ज्याला म्हणतो आपण, आता ती किती प्रमाणामध्ये आपली राहील याच्यावर मात्र आता मोठं विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे संमतीशिवाय पाळत असं आपण म्हणू शकतो. कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय तुमची प्रत्येक हालचाल ट्रॅक केली जाते. त्याच्यानंतर याचा गैरवापर जो आहे, सरकार, कॉर्पोरेट कंपन्या किंवा हॅकर्स या तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्या खाजगी जीवनावर पाळत ठेवू शकतात. तुमचे घर आणि सुरक्षित राहिलेले, तुमचं घर आता सुरक्षित राहिलेलं नाही आहे. म्हणजे बाहेरून तुमचं घर बंद आहे, दरवाजा बंद आहे, आणि बाहेरून ती व्यक्ती हे ओळखू शकतो घरात किती माणसं असतील. बघा, म्हणजे आता चोरांना किंवा जे हॅकर्स आहेत त्यांना हे तर अगदी हेल्पफुल ठरणार आहे. म्हणजे बाहेरूनच ते गेस करू शकतात घरात किती लोक आहेत. इवन त्यांच्या हालचाली, ते झोपलेले आहेत का जागे आहेत, काय करतायत, हे सुद्धा बाहेरून त्यांना पाहता येऊ शकतं किंवा काय म्हणू आपण, त्यांना ट्रॅक करता येऊ शकतं. भयानक आहे. म्हणजे आता आपण कल्पना केली तरी लक्षात येते आपल्याला, अरे बापरे, म्हणजे आता हे काय म्हणू आपण की आपल्या प्रायव्हसीवर सगळ्यात मोठी कुऱ्हाड आहे असं आपण याला म्हणू शकतो. मग आता याच्यापासून संरक्षण वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी काही कायदे वगैरे करण्याची फार मोठी गरज पडणार आहे. मग आता बघा, या ठिकाणी गोपनीयतेचा जो अधिकार आहे, राईट टू प्रायव्हसी, तो काय आहे बघा. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत गोपनीयता हा मूलभूत अधिकार आहे. हुफाई या अधिकाराचे थेट उल्लंघन करतोय. तो तुमची परवानगी न घेता तुमच्यावर लक्ष ठेवतोय, तुम्ही काय करताय, बरोबर आहे. म्हणजे आता ही गोपनीयतेचा जो आहे काय म्हणू अधिकार, राईट टू प्रायव्हसी, त्याच्यावरती सगळ्यात मोठी कुऱ्हाड आहे. मग कायद्याचा अभाव काय आहे बघा आता आपल्याकडे. म्हणजे आता याच्यावर कायदा नाहीच आहे सध्या. भारतात सध्या रेडिओ फ्रिक्वेन्सी पाळत ठेवणाऱ्या तंत्रज्ञानासाठी कोणतेही स्पष्ट कायदे, नियम अजून तरी अस्तित्वात नाही आहेत. म्हणजे CCTV कॅमेरे होते, मग कॅमेऱ्याचा उपयोग कसा व्हायला पाहिजे, त्याच्यातून काय गोष्टी टिपल्या गेल्या पाहिजे, याच्यासाठी काही कुठला कायदा नव्हता. कोणी कॅमेरा लावतो, आपल्याला कॅमेरा लावताना कुठे असे रूल्स अँड रेग्युलेशन्स असं काही पुस्तक नव्हतं किंवा काही ॲग्रीमेंट करून द्यावं लागणार नाही गव्हर्नमेंटला की मी कॅमेरा लावतोय मग मी ह्या गोष्टींचं नियमन करेल, गरजच पडली नाही. पण आता हे सगळं करताना मात्र गव्हर्नमेंटला अगदी अशा प्रकारचे कायदे करण्याची गरज आहे की याची गोपनीयता जी आहे, आपली प्रायव्हसी जी आहे, ती अबाधित कशी राहील. अदरवाईज मग याचा जो दुरुपयोग आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेने याच्यावर लक्ष ठेवून प्रॉपर कायदे करणं गरजेचे आहेत आणि प्रॉपर ठिकाणी याचा उपयोग फक्त करता येणं गरजेचं आहे. जागतिक स्पर्धा आणि हुफायचे भूराजकीय चित्र जर बघितलं, अमेरिका आणि इस्रायल हे कसं वापरतायत, त्याचा लष्करी आणि संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वेगाने अवलंब ते करतायत, अमेरिका आणि इस्रायल. आता सध्या आपण स्थिती बघतोय, जे काय वार चालू आहेत, इराण, अमेरिका, इस्रायल, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा भरमसाठ उपयोग होताना आपल्याला दिसतोय आणि AIचा तर प्रचंड उपयोग होताना दिसतोय. म्हणजे इस्रायल, अमेरिका हे टेक्नॉलॉजीचा उपयोग ह्या पद्धतीने करतायत. आंतरराष्ट्रीय संस्था जी आहे युनो, AIच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जाते. म्हणजे एक आंतरराष्ट्रीय संस्था जी आहे UN, त्यांना मात्र या गोष्टीची आता चिंता वाटायला लागली की ही टेक्नॉलॉजी कोणत्या स्तराला चाललं आहे आणि मग याचा उपयोग जर प्रॉपर सगळा नाही झाला तर मग उद्या मानवी सुरक्षा हा एक भाग वेगळा बाजूला राहून जाईल आणि तुमची प्रायव्हसी म्हणजे दुसऱ्याच्या हातामध्ये सहज तुमचा सगळा कंट्रोल चालला जाईल असं दिसतंय. युरोपियन युनियन जे आहे EU, त्यांचं काय म्हणणं बघा, मानवाधिकार आणि GDPRच्या कठोर नियमांमुळे तंत्रज्ञानाला कडाडून विरोध ते करताना दिसत आहेत आपल्याला.
चीनची अवस्था कशी बघा, चेहऱ्यावरील ओळखीकडून अदृश्य पाळतीकडे मोठ्या प्रमाणावर सामूहिक पाळत ते ठेवत आहेत. म्हणजे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे हा प्रकार होताच. आता ही टेक्नॉलॉजी, हुफाय टेक्नॉलॉजी त्यांनी पटकन ॲक्सेप्ट पण केली आणि सगळीकडे ती त्यांच्याकडे वापरायला सुरुवात पण झाली. चायना प्रत्येक गोष्ट विचार न करता फटाफट लगेच इम्प्लिमेंट करून टाकतात. आपण विचार करत बसतो प्रत्येक गोष्टीचा आणि मग कुठे वापरायचं कुठे नाही वापरायचं याचा विचार करून आपण प्रॉपर सगळ्या गोष्टी करतो. आपला देश हा एक वेगळा देश आहे, सगळ्यांचा विचार करणारा देश आहे. पण जगाकडे जर बघितलं तर बरेचसे देश असे आहेत की ते कोणाचा काही विचार न करता अगदी बिनधास्तपणे टेक्नॉलॉजीचा दुरुपयोग पण करताना आपल्याला दिसत आहेत. भारतापुढील आव्हाने आणि आवश्यक पावले काय आहेत बघा. या अदृश्य पाळतीपासून नागरिकांना वाचवण्यासाठी भारताला 3 तातडीच्या उपाययोजनांची गरज आहे असं वाटतं. पहिला, डेटा संरक्षण कायदा तयार करण्याची गरज आहे. रेडिओ लहरींवरून मिळवलेल्या माहितीचा कायद्यात स्पष्ट समावेश करणे गरजेचं आहे. कोणी जर आपला अशा प्रकारे डेटा चोरत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा अधिकार असला पाहिजे. आता आपण कंप्लेंट करू पण कायद्यात त्याची कुठे तरतूद नसेल तर मग ती व्यक्ती सहज सुटून जाते. AI मार्गदर्शक तत्त्वे आता तयार करून घेण्याची गरज आहे. डिजिटल पाळत ठेवणाऱ्या यंत्रणांसाठी कडक धोरणे तयार करण्याची गरज आहे. म्हणजे AIचा उपयोग आता प्रॉपर होणं गरजेचं आहे. कायदा लगेच इमिजिएट त्याच्यावर तयार व्हायला पाहिजे. त्याच्यात दिरंगाई करण्यात काही अर्थ नाही आता. स्वतंत्र नियामक मंडळ, तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी एका स्वतंत्र देखरेख संस्थेची स्थापना करण्याची गरज आहे. म्हणजे आता याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी आपली जुनीच संस्था जर त्याच्यावर नियंत्रण ठेवेल तर तिथे त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीचा अभाव आहे. बऱ्याच लोकांना म्हणजे जे आपण कायद्यातले लोक म्हणू त्यांना हे नवीन तंत्रज्ञान आलं आहे त्याच्यावर अभ्यास करायला त्याला खूप वेळ जातो आणि मग कायदे बनण्यासाठी खूप उशीर होतो. तेवढ्या पिरियडमध्ये खूप साऱ्या गोष्टी काही विपरीत घडू शकतात. म्हणून अगदी तातडीने ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे असं सगळ्यांचंच मत आहे. स्वतःची डिजिटल सुरक्षा कशी करावी. आता ठीक आहे, गव्हर्नमेंट कायदा करेल ते करेल तो वेगळा भाग. सामान्य नागरिक म्हणून या अदृश्य पाळतीपासून वाचण्यासाठी खालील सवयी तुम्ही आता लावून घ्या. पहिला, VPNचा वापर करा. इंटरनेट वापरताना तुमचा डेटा काय म्हणू आपण की सुरक्षित ठेवा. VPN यूज करा, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क ज्याला म्हणतात. VPN एक कनेक्शनचा प्रकार असतो, तो घेऊन त्याच्याद्वारे इंटरनेट ॲक्सेस केलं जातं. म्हणजे तुमची गोपनीयता राहते. तुमचा IP ॲड्रेस रिअल IP ॲड्रेस त्याला कळत नाही, रिअल मॅक ॲड्रेस कळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही सुरक्षित राहतात काही प्रमाणामध्ये. ठीक आहे. सेकंड, ऑटो कनेक्ट बंद करून ठेवा. आपल्या वायफायमध्ये जो वायफायचा ऑटो कनेक्ट सेटिंग असतो तो नेहमी बंद ठेवा. जर तो ऑन राहिला तर तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये गेल्यावर तो ऑटोमॅटिक तुमचा मोबाईल त्यांच्या वायफायला कनेक्ट होऊन जातो. तर ऑटो कनेक्ट नेहमी बंद ठेवा. सुरक्षेसाठी याची गरज आहे आता. मॅक ॲड्रेस रँडमायझेशन नावाची टेक्निक आहे. तुमची डिजिटल ओळख वारंवार बदलत राहील असे सेटिंग चालू करा, ज्याला आपण मॅक ॲड्रेस रँडमायझेशन म्हणतो. असं सेटिंग मोबाईलमध्ये असेल तुमच्या तर ते ऑन करून ठेवा. आणि चौथा आहे, सार्वजनिक नेटवर्क तुम्ही टाळा. रेल्वे स्टेशन किंवा हॉटेलमधील मोफत पब्लिक वायफाय शक्यतोवर वापरू नये असा सल्ला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देऊ इच्छितो. आणि जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे काटेकोरपणे जर पालन केलं काही प्रमाणामध्ये आपण सुरक्षित राहू शकतो. पण इथे जर चारही गोष्टी बघितल्या तर बऱ्याच जणांमध्ये हे जे चारही पॉईंट आहेत हे दिसत नाहीत. म्हणजे आपण जेही कोणी या 4 गोष्टींवर लक्ष ठेवत नसतील ते सुरक्षित आहेत असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा सगळ्यात मोठा भ्रम राहू शकतो. म्हणून आपण या गोष्टी करा. वायफाय सगळीकडेच आहे. अगदी आपण गल्लीतून जात असतो तरी आपल्या आजूबाजूलाच्या घरांमध्ये वायफाय, त्याला आपला मोबाईल लगेच कनेक्ट होऊन जातो जर तुम्ही ऑटो कनेक्टमध्ये बंद केलेला नसेल तर. आता निष्कर्ष काय बघा, भविष्यातील दुधारी तलवार. एका बाजूला हे तंत्रज्ञान अभूतपूर्व सुरक्षा देऊ शकते असं वाटतं, तर दुसऱ्या बाजूला हे मानवी गोपनीयतेचा पाया नष्ट करण्याची ताकद ठरतं आहे. तंत्रज्ञान आपल्या दारात उभे आहे. आता गरज आहे ती कायद्याने त्याला योग्य दिशा देण्याची. म्हणजे आता हे इतकं स्पीडली सगळं चाललं आहे. AI असेल, AI टेक्नॉलॉजी असेल, हे इतकं स्पीडने सगळीकडे पसरतं आहे की याच्यावर फटाफट सगळ्या गोष्टी जर केल्या गेल्या नाहीत तर मग याचे परिणाम चांगले वाईट जे काय असतील ते भोगायला आपल्याला मग तयार राहावं लागेल. मित्रांनो, आता बघा टेक्नॉलॉजीज कुठल्या कुठे चालल्या आहेत. आता हे आपण हुफाय बघितल्यानंतर लक्षात येते की अजून कोणत्या स्तराला हे टेक्नॉलॉजी जाणार आहे. आता हा बाण सुटलेला आहे, हा थांबवणं शक्य नाहीये. टेक्नॉलॉजीला आपण नाही थांबवू शकत. आता टेक्नॉलॉजी पासून
त्याचा चांगला उपयोग करून घेणं हे आपलं काम राहील. आणि त्याच्यापासून जिथे आपल्याला आवश्यकता आहे तिथे त्याच्यापासून वाचणं, त्याच्यासाठीची प्रॉपर उपाययोजना करणं, एवढंच आपण फक्त करू शकतो. बाकी आता हे चांगलं वाईट ते येणं जाणं, त्याचा विरोध, या गोष्टी आपल्या हातात नाहीयेत. आता हा बाण सुटलेला आहे आणि जगभरामध्ये हे टेक्नॉलॉजीचं जे काय आता सुसाट वेगाने वादळ आलेलं आहे, त्याच्यापासून आपल्याला कसं वाचता येऊ शकतं आणि आपल्याला त्याचा फायदा कसा करून घेता येऊ शकतो, एवढंच फक्त विचार आपण करावा. आणि प्रॉपर ज्ञान, डिजिटल टेक्नॉलॉजीचं प्रॉपर ज्ञान प्रत्येकाला असावं आणि ते प्रत्येकासाठी गरजेचं आहे, एवढंच मी सांगेल. आणि या ठिकाणी मी थांबेल. आपण पुन्हा भेटत राहू, अशा नवनवीन टेक्नॉलॉजीच्या व्हिडिओज आपल्या चॅनलवर घेऊन येत जाऊ. आणि आज मी या ठिकाणी थांबतो. गुड बाय.